नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत बेलोना तहसील नरखेड येथील गरीब कुटुंबातील मेंढपाळ अरविंद बांबळ यांनी अन्यायकारक कारवाई विरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली। यापूर्वीच्या बयानानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची एकमुखी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने 26 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांना एका निवेदनाद्वारे केली। बांबळ कुटुंबियांचा राजस्व विभागाच्या जागेवरील मेंढ्याकरिता बांधलेला गोठा पाडला। यामुळे अरविंद बांबळ यांनी स्वतःला जाळून घेतले। ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कारवाई विरुद्ध स्वर्गीय अरविंद बांबळ यांनी मृत्यूपूर्वी 6 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस समक्ष बयानानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी सकल धनगर समाज नागपूर, सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, धनगर समाज महासंघ, धनगर समाज संघर्ष समिती, धनगर समाज जनजागृती मंच, महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच, धनगर युवक मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, मल्हार सेना अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले। प्रसंगी शिष्टमंडळात प्रामुख्याने रमेश पाटील, देवीदास आगरकर, ॲडव्होकेट मार्कंड गोडे, प्राध्यापक बाबा टेकाडे, पुरुषोत्तम थोटे, अनिल कुमार ढोले, ज्ञानेश्वर साव तथा नागपूर जिल्ह्यातील विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर।